महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चाची धडक, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। कापूस सोयाबीन भाववाढीसाठी शेतकऱ्यांचा ठाम निर्धार। कापूस सोयाबीन व तूर या पिकांना योग्य भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक दिली। शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी हातात कापसाची व तुरीची झाडे घेऊन आपले लक्ष वेधले। राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट व चिंताजनक परिस्थितीतून जात आहेत। शेतीमालाच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना शेतमालाला मात्र योग्य व न्याय भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे। विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बीड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्ता भरणे तसेच प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: कापसाला किमान 12,000 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, सोयाबीनसाठी 7,000 रुपये व तुरीसाठी 12,000 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करावा, CCI कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा, हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमालाच्या दरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात भरून द्यावा, विविध योजना, सबसिडी, अनुदान व पीक विम्याची थकीत रक्कम तात्काळ जमा करावी, मे महिन्यापूर्वी सर्व खरीप व रब्बी पिकांचा हमीभाव जाहीर करावा, महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करावे। या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तक्षशिला सोनवणे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा म्हणून तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढलाय, काय मागणी काय सांगता येईल? शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनला 7,000 रुपये आणि कापसाला 12,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये किमान आधारभूत किंमत द्यावी या मागणीसाठी आज जात, धर्म, पक्ष, पंथ भेद सोडून सर्व शेतकरी संघटना, शेतकऱ्यांचे समविचारी पक्ष या ठिकाणी एकत्र झाले। हा मोर्चा जरी प्रातिनिधिक असला तरी हा मोर्चा लक्षवेधी आहे। सरकारनं या मागण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत तरी द्यावी। या जिल्ह्यामध्ये 3.5 लाख क्विंटलवर सोयाबीन कमी दरामध्ये खरेदी केल्याची कबुली बाजार समितीच्या सचिवांनी दिली। त्याचा फरक सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा। अशा प्रकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 36 कोटी रुपये जवळपास ठिबक आणि तुषार सिंचन अनुदानाचे थकलेले आहेत। वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे, बिबट्यांचे हल्ले होत आहेत, त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून पक्की कंपाऊंडची भिंत, तारेचं कंपाऊंड व्हावं, शेतकऱ्यांना उच्च दाबाने 8 तास सकाळी दिवसा अखंड वीज द्यावी, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हा मोर्चा राजेंद्र आमटे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सर्व शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र आणि शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निघालेला आहे। या मोर्चामध्ये सर्व शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचे पक्ष एकत्र झालेले आहेत। निश्चितच सरकारने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार पाऊल काय राहणार? या सरकारनं या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल, CCIच्या होणाऱ्या त्रासाबद्दल जर काही दखल नाही घेतली, सुरळीतपणा घेतला नाही तर शेतकरी बेमुदत आंदोलन करतील। ऊस दराचं जसं आंदोलन तीव्र केलं तसंच कापसाचं आणि सोयाबीनचं आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। तुमचं काय म्हणणं आहे? CCIनं जी काही या ठिकाणी लूटमार चालू केली